आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, भंडारा मंडल न्यूज चॅनलसाठी आपले स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. गुरुपौर्णिमेनिमित्त अमरावती येथील आझाद हिंद मंडळात गुरुवर्य मान्यवरांचा सत्कार. गुरुपौर्णिमेनिमित्त अमरावती येथील आझाद हिंद मंडळात आयोजित दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुरुस्थानी असलेल्या मान्यवरांचा सत्कार व प्रावीण्यप्राप्त विद्यार्थींचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर अमरावतीचे माजी खासदार अनंतरावजी गुळे, अमरावतीचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील भाऊ देशमुख, आमदार धीरज लिंगाडे, खासदार बळवंत वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांचेसह असंख्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आयोजक अमरावती महानगरपालिकेचे माजी महापौर विलासभाऊ इंगोले यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अमरावती येथून प्रतिनिधी प्रवीण भेंडेची रिपोर्ट. पाहत रहा भंडारा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. कबीर म्हणतो की माझ्यासमोर देव आणि गुरु हे समजा एक साथ आले तर मी पहिले कोणाला प्रणाम करेन. ते म्हणतात देवाच्याही पहिले मी गुरुला प्रणाम करेन. म्हणजे एवढं महत्व आपल्या या संस्कृतीमध्ये त्या गुरुला दिलेलं आहे. त्या गुरुपौर्णिमेच्या पुनश्च सर्वांना शुभेच्छा देतो. ज्या ज्या लोकांचे सन्मान झाले, ज्या ज्या लोकांना इथे आम्ही सन्मान केला त्या आणि एका चांगल्या उपक्रमाला राहण्याचा योग विलासभाऊ आणि आझाद हिंद मंडळाने आला. त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानून माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हरीश भाऊ आणि मी हो म्हटलं त्याच्यासाठी मी माझा कार्यक्रम मी कॅन्सल केला. पण आपल्या माजी पालकमंत्री यशोमतीताईने म्हटलं की मी दिलीप विलासभाऊने सांगतो की विलासभाऊ तुम्ही पायात बसीन, तुम्ही पहिले इकडे या. आता तुमचं दोघं भावाचं बहीण भावाचं प्रेम माया काही त्याच्यात नसून नाही. त्यानं म्हटलं की मी विलासभाऊ मी पायात बसेन, तुम्ही पहिले इकडे या. म्हणून भाऊ खरोखर कार्यक्रमाला उशीर झाला तरी मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो. आज या पौर्णिमेला आणण्यानं साधारण महत्त्व आहे की जे आपण काहीतरी कोणाकडून शिकतो. मग जगणं असेल, सामाजिक काम असेल किंवा अन्य काही असतील, जे काही विचार आपण दुसऱ्याकडून घेतो ते आपल्या गुरुस्थानी असतात. आणि आज